मागील 1 वर्षापासून प्रताप चिखलीकर, मोहन हंबर्डे यांच्याकडून माझं 2 करोड रुपये येणं होतं. मी वारंवार विनंती केली, ते मला त्रास देत होते, मानसिक आणि राजकीय सुद्धा. 1 वर्षापासून राजकीय त्रास द्यायला सुरू केलं. मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन दिलं की माझ्या जीवाला धोका आहे, हे धमकी देतात, जीव मारण्याची धमकी देतो, तुला राजकारणातून संपवितो, बर्बाद करतो, अशा प्रकारची भाषा प्रताप चिखलीकरची होती आणि त्याला सपोर्ट मोहन हंबर्डेचा होता. परंतु मागच्या 4-5 दिवसापासून यांनी मला मारण्याचं षडयंत्र रचलं होतं. मी आज सकाळी घरून निघाल्या IG साहेबाला भेटायला जाणारच होतो, परंतु अचानक मध्यंतरी तलाठी साहेबाचा फोन आल्यामुळं मी गाडी टर्न केली आणि माझा हे पाठलाग सकाळपासूनच करत असल्याचं यांनी गाडीत बसल्यावर या आरोपींनी सांगितलं. ज्यावेळेस त्यांनी मला पकडण्याचं काम केलं, गाडीतून उतरू दिलं नाही, लगेच माझ्या तोंड झाकलं त्यांनी आणि जबरदस्तीनं 6 जण ओढत होते, गाडीत दाबण्याचा प्रयत्न करत होते. झटापटीमध्ये त्यांनी मला डोक्यात पाठीमागून मार दिला. मार दिल्यावर मी खाली मान केल्या त्यांनी मागच्या मधल्या सीटवर मला गाडीत कोंडलं आणि त्या ठिकाणाहून ते डोक्याला रिव्हॉल्वर लावले आणि त्या ठिकाणाहून कुठं घेऊन गेले हे अद्याप कळलं नाही. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी नेलं, मला एका अशा अडचणीच्या ठिकाणी उतरलं तर पायाला स्पर्श होता काटे आणि दगडाचा. त्या ठिकाणी उतरून त्याने एका अज्ञात व्यक्तीला, आता कोण होता ते माहीत नाही, पण परवीन चिखलीकरचा आवाज येत होता, त्याच्यात परवीन चिखलीकरचा आवाज होता. ते मारलेलं त्यांना दाखवत होते आणि मला म्हणत होते की रिव्हॉल्वर लावले होते दोन्ही साईडला कानावर, की सांग, आम्ही जसं बोलतो तसं सांग, माझा आर्थिक व्यवहार आहे, मी माझ्या स्वखुशीनं आलो आणि मला कोणी जबरदस्ती आणलं नाही, माझं कोणी हे केलं नाही, मला पकडून आणलं नाही, असं सांग. आणि त्यामुळे दोन्ही कानावर रिव्हॉल्वर आणि डोक्यावर तलवार होती, त्यामुळं मला ते बोलावं लागलं आणि तिथून जीव वाचवायचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी खूप मार केला, मुका मार दिला, पाठीत मारलं, हातावर मारलं आणि सरळ सांगत होते की आम्ही तुझा संतोष देशमुख करतो, तुझ्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकतो, तुला सगळं उद्ध्वस्त करतो. चिखलीकर साहेबाचं नाव घ्यायचं नाही, चिखलीकर साहेबाच्या नादाला लागायचं नाही, ते उद्या भावी मंत्री होणार आहेत, तो घर बर्बाद करून टाकता, अशा प्रकारची भाषा वापरत होती. तेवढ्यात पोलीस प्रशासनानं तत्परता बाळगली. चिंचोलकर साहेबांना कळायला पोलीस फोर्स त्यांनी मागं लावला आणि तात्काळ त्या ठिकाणी लोकेशन लागल्यामुळं त्यांनी मला अज्ञात ठिकाणी आणून सोडलं आणि लगेच 5 मिनिटात पोलीस प्रशासन येऊन घेऊन आलं. मला एवढं सांगायचं आहे की या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, अशा गुंडाला पोचता का? हा म्हणतो हरामखोर प्रताप चिखलीकर की माझं कोणी वाकडं करू शकत नाही, देवेंद्र फडणवीस साहेब माझे घरचे आहेत. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला 1 वर्षापासून निवेदन देतोय,